बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे। जायकवाडीचा पाणीसाठा 61% पोहोचलाय। गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात 7% वाढ झालेली आहे। जायकवाडी धरणात सध्या 61.9% पाणीसाठा आहे। छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातून अत्यंत आनंददायी बातमी समोर आलेली आहे। सध्या जर बघितलं तर जायकवाडी धरण हे 62% भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यासाठी मराठवाड्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे। एकीकडे मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर भीषण पाणी टंचाई जी आहे ती समोर झालेली आहे। अद्यापही मराठवाड्यामध्ये एकही दमदार जो आहे तो पावसाने हजेरी लावली नाही, त्यामुळे जायकवाडी धरण हे केवळ 40% वरती येऊन पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र नाशिकमध्ये आता धुवाधार पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि त्याच्या परिणामी जर बघितलं तर जायकवाडी धरणामध्ये सध्या 62,000 क्युसेसने पाणी आवक जी आहे ती सध्या जायकवाडीच्या दिशेने झेपवत असल्याची पाहायला मिळत आहे। त्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणी साठा देखील आता 62% जो आहे तो भरल्याचा पाहायला मिळतो आणि त्यामुळे आता मराठवाड्याची पिण्याची पाण्याची टंचाई जी आहे ती आता सुटणार असल्याची पाहायला मिळते। याच जायकवाडी मधून जर बघितलं तर धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या भागांमध्ये जे आहे ते पाणी पुरवठा केला जातो। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी आणि जालना एमआयडीसी या दोन्ही भागांमध्ये अधिक क्षेत्रांना या ठिकाणून पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे जर बघितलं तर ही एक मराठवाड्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल। सध्या जरी पाऊस मराठवाड्यात बरसत नसला तरी दुसरीकडे आता जायकवाडीमध्ये पाणी येत असल्याने एक आनंदाची बातमी जी आहे ती आता मराठवाड्याकरांसाठी म्हणावी लागणार आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, जायकवाडी, पैठण। महाबळेश्वरातील केळघर घाटात दरड रस्त्यावर आली आहे। सातारा महाबळेश्वर